भाषा असायची गाडगे बाबांची. वराडी भाषेमध्ये ते लोकांना प्रश्न विचारायचे आणि लोकांना विचारायचे. पंढरपूरमध्ये गेले आणि तिथं त्यांनी कीर्तन केलं. ते म्हणले, बाबा हो तुम्ही देव पाहिला का? देव. बाबांना खाली कीर्तनात बसले लोक म्हणले, हो आम्ही देव पाहिला. आणि कुठे राहते रे म्हणले तुमचे देव, कुठे भेटते? बाबांनी असं विचारलं. लोकांना वाटलं काय माणूस आहे बाबा, आपण याच्या कीर्तनाला याला देव कुठे ते माहिती नाही. म्हणजे बाबा देवळात राहतो, मंदिरात तिथं. अरे म्हणले तुमचा देव देवळात राहते, पण तुमचा देव आहे कसा? म्हणले कसं आहे? म्हणजे त्याने विटेवर उभा आहे आणि त्याने कमरेवर हात ठेवलेले उभा आहे म्हणले तिथं. अरे पण कशाचा आहे तुमचा देव? म्हणले काय बाबाला माहिती नाही, दगडाचा आहे म्हणले आमचा देव. म्हणले अरे तुमचा देव आंघोळ करते का? म्हणलं नाही ते आम्हीच घालतो म्हणले त्याला आंघोळ. बरं म्हणले तुमचा देव धोतर नेसते का? धोतर. हा म्हणले कोण नेसवतं? आम्हीच नेसवतो म्हणले देवाला धोतर. बर तुमचा देव जेवते का? म्हणले प्रसाद खाते का? नाही खात, पण आम्ही ठेवतो म्हणले त्याच्या पुढं प्रसाद. बर ठेवता, ठीक आहे म्हणले. तुम्ही देवापुढं प्रसाद ठेवता आणि मग जर कुत्र बित्र घेऊन गेलं ते प्रसाद देवाचा खाल्ला तर देव तुमचा उपाशी राहील. नाही म्हणले आम्ही काठी घेऊन बसतो देवाचा प्रसाद कुत्रे खाऊ नये म्हणून. अरे म्हणला तुमचा देव, त्याला त्याची आंघोळ करता येईल, त्याला त्याचे कपडे घालता येईना, त्याला त्याचा प्रसाद त्याला वाढलेला त्याला सांभाळता येईना, तो तुम्हाला काय सांभाळणार आहे? तुमचं काय रक्षण करणार आहे? देव बाबा हो देवळात राहत नाही, देव राहतो माणसा, देव राहतो प्राण्यात. तुम्ही म्हणले तुमचं लेकरू ठीक व्हावं म्हणून काय करता? बोकड कापता, कोंबडी कापता, त्याला मसाला लावून खाता, त्याच्या मानेवर सुरी चालवता. तो देव कसं माफ करेल तुम्हाला? गणपतीच्या बाबतीत बाबा उदाहरण सांगायचे की तुम्ही गणपती आणता, वाजत गाजत नाचत भजन करीत 10 दिवस त्याला बसवता आणि 10व्या दिवशी त्याला बुडून मारता. म्हणजे तुमच्यावर फौजदारी व्हायला पाहिजे, पुन्हा त्याला तुम्ही देवाला मारलं. असं कसं देव तुमचा? बाबांचं स्वतःचं तत्वज्ञान होतं. बाबा हे दुसऱ्याचं ऐकून किंवा दुसऱ्याने काही सांगितलंय त्याच्याप्रमाणे वागणारे बाबा नव्हते. ते संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय, जे काय रंगले गागले त्याशी म्हणे जो आपुले, साधू तोची ओळखावा देव तेथेची जाण. हे संत तुकाराम महाराजांनी सांगितलं. बाबा ते आयुष्यभर जगले, बाबांनी रंगल्या गागलेल्यांची सेवा केली. मग संत तेच गाडगे बाबा कोणाला पाया पडू देत नव्हते. पाया जर कोणी पडायला गेला तर त्याला ते काठीनं फटका लावायचे, त्याच्या डोक्यात काठीत मारायचे. बाबा म्हणायचे माणसानं माणसाच्या काय पाया पडावं? आदर हा मनामध्ये असावा लागतो, तो थोड्याच असा दाखवून असतो. बाबांचं स्वतःचं तत्वज्ञान त्यांनी स्वतः तयार केलेलं होतं, त्याप्रमाणे ते जगलेले होते. बाबांनी समाजाकडून काहीही घेतलं नाही, फक्त दिलं. त्यांनी समाजामधून देणग्या घेतल्या, स्वीकारल्या. त्याच्यामधून संत चोखा मेळा मठ बांधला त्यांनी पंढरपूरमध्ये लोकांच्या सेवेसाठी. प्रत्येक गावामध्ये जाऊन ते स्वच्छता करायचे, त्या गावाची साफसफाई करायची. बाबा लोकांना कीर्तनात सांगायचे, तुम्हाला देव कुठं राहतो? म्हणजे देव देवळात राहत नाही, देव सत्यनारायणात राहत नाही. सत्यनारायण म्हणजे नुसती भटजीची पोट भरण्याची विद्या, पोट भरण्याची कला. देव कुठं असतो? तर म्हणले मी सांगतो म्हणले देव कुठं असतो. तो गांधी बाबा काय करते म्हणले, सगळ्या समाजासाठी देश स्वतंत्र व्हावा म्हणून इंग्रजांविरुद्ध लढा देते, तुरुंगात जाते, त्याला देव माना. ते आंबेडकर म्हणले ते शिकले, मोठे झाले, त्यांनी सगळ्या समाजाला गुलामगिरीतून मुक्त केलं, त्याला देव माना. कोपऱ्यात एक माणूस उभा असायचा, दाढी वाढलेला, अनवाणी पायाला आलेला, म्हणायचे हे आमचे भाऊराव पाटील. भाऊराव पाटील म्हणजे कोण? डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील, कर्मवीर अण्णांना म्हणायचे हा आमचा भाऊराव पाटील. हे पायात चप्पल नाही, हा गोरगरिबाच्या लेकरांना शिकवते, याला देव माना. याच्यासाठी म्हणले तुम्ही पैसे द्या आणि त्याच्यामधून तुम्ही तुमच्या मुलांना शाळा शिकवा. बाबा सांगायचे की तुम्ही जेवणाचं ताट मोडा. जेवणाचं ताट माहितीये ना, प्रपंचामध्ये संसारामध्ये सगळ्यात महत्वाचं काय? जेवणाचं ताट. त्या ताटामध्ये जेवतो का माणूस? ते जेवणाचं ताट तुम्ही मोडा आणि हातावर भाकर खा. भाकर हातावर खा, पण तुमच्या पोराला शाळेत जा.
हे बाबांचा हा पहिला उद्देश असायचा. बाबांनी